सध्या नाशिकमध्ये एक असं राजकीय नाटक घडतंय जे बघून खुद्द महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली असेल। या ठिकाणच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील तिढा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे, पण भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते हे शेवटच्या क्षणापर्यंत नॉट रिचेबल राहिले आणि त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला। दरम्यान महायुतीचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फोनवरून बरेच प्रयत्न केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी प्लॅन बी वर काम सुरू केलंय। मुळात हे प्रकरण नेमकं काय आहे, गोकुळ गीते एवढे का ठाम आहेत आणि आता महायुतीचा प्लॅन बी नेमका कसा असणार आहे, आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे। नाशिक मधून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, परंतु जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपच्या वतीने गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। थोडक्यात काय तर नाशिकची ही जागा शिंदे सेनेला मिळाली, पण भाजपमधील गीते कुटुंबाला ती जागा हवी होती आणि इथूनच खरा मोठा वाद सुरू झाला। दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून चक्रे फिरवली। भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गीते यांचे बंधू व माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली। मात्र गोकुळ गीते हे शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले। ते जिल्हाधिकारी कार्यालयात फिरकलेच नाही। परिणामी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसतंय। आता गोकुळ गीते यांनी माघार न घेण्यामागे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र कुणाल दराडे यांनी केलेली कथित शिवीगाळ आणि धमकी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। गोकुळ गीते यांनी याच मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। ते म्हणालेत की ज्यांनी माझा बाप काढला, शिवीगाळ केली, त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही, असं स्पष्ट शब्दात गोकुळ गीते म्हणालेत। म्हणजेच काय तर हे फक्त राजकीय मतभेद नाहीयेत, आता इथे अपमानाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दाच गोकुळ गीतेंना मागे हटू देत नाहीये। गोकुळ गीते यांची बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी प्लॅन बी वर काम सुरू केलंय। गोकुळ गीते जरी रिंगणात असले तरी त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला जाहीर पाठिंबा द्यावा यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये स्थानिक युती नेत्यांसोबत महत्वाची आढावा बैठक घेणार आहेत आणि एवढंच नाही तर बंडखोरीचे वादळ शमवण्यासाठी हे दोन्ही नेते आज गोकुळ गीते यांची देखील प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। म्हणजेच काय तर गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही हरकत नाही, पण निदान गोकुळ गीतेंनी आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना उघड पाठिंबा जाहीर करावा, एवढीच आता महायुतीची अपेक्षा आहे। तसं बघायला गेलं तर नाशिकची ही निवडणूक तिरंगी लढतीमुळे अतिशय चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे। कारण नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्यामुळे आता ही निवडणूक दुरंगी न होता त्रिकोणी होण्याची चिन्ह आहेत। महायुती समोर फक्त गोकुळ गीते यांचंच नव्हे तर भाजपचे मालेगावचे नेते प्रसाद हिरे यांचंही आव्हान तांत्रिक कारणामुळे कायम राहिलंय, ज्यात दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय। आता महाविकास आघाडीचा हाच निर्णय महायुतीतील बंडखोरीला कुठेतरी खतपाणी घालणारा ठरल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। म्हणजेच मवियाने थेट उमेदवार उतरवला नाहीये, पण त्यांनी जागा रिकामी सोडल्यामुळे बंडखोरांना आणखीन धाडस आलं आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। शेवटी काय, नाशिकमध्ये खरं युद्ध महायुती विरुद्ध मविया असं नाहीये, खरं युद्ध आहे ते महायुतीच्या अंतर्गत, ज्यात महत्वाचं म्हणजे गोकुळ गीते माघार घेतील का, की जाहीर पाठिंबा देतील, की शेवटपर्यंत लढतील, हे आज होणाऱ्या बंद दाराआडच्या बैठकीनंतरच कळेल। त्यामुळे आज होणाऱ्या चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।